महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर आर्थिक पाहणी अहवाल जो विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ठेवण्यात आला त्याच्यावर अनेकांनी टीका टिप्पणी केली. अनेकांनी महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे गेलाय आणि गुजरात पुढे आहे अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आजच्या पत्रकार परिषदेत मला काही महत्त्वाच्या बाबी आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायच्या आहेत. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था कधी मागे गेली होती याची साल जर आपण शोधली तर ती 19-20, 20-21 आणि 21 पासून अर्धवर्ष असा तो कालावधी आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब झाले, त्याच्यानंतर अर्थमंत्री देवेंद्रजी झाले आणि त्यांनी ही अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अजितदादा देखील सरकारमध्ये सामील झाले, ते अर्थमंत्री झाले आणि आज जर आपण बघितले की 3 वर्षापूर्वी जी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी डळमळीत करण्याचं काम काही सत्ताधाऱ्यांनी केलं होतं, ती पूर्वपदावर आणण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं. याचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो 22-23 ला राज्याचा GDP हा 9.4% आहे आणि गुजरातचा 8% आहे. आपल्या राज्यामध्ये आलेली 22-23 ला जी परकीय गुंतवणूक आहे ती 1,18,422 कोटी एवढी आहे आणि 23-24 ला राज्यामध्ये आलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 1,01,12 कोटी रुपये एवढी आहे. आपण 3 वर्षापूर्वीचा जर FDIचा आलेख बघितला तर त्या 3 वर्षातली 2 वर्ष, एक वर्ष गुजरात 1 नंबरला होतं आणि एक वर्ष कर्नाटक 1 नंबरला होतं. आता गेली सलग 2 वर्ष आणि परवा देखील जो 8 दिवसापूर्वी सर्वे झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रातलं दरडोई उत्पन्न जे आहे ते 14.95% वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे स्टार्टअप सुरू झाले त्याच्यामुळे देशातला स्टार्टअप हब हे महाराष्ट्र बनलेलं आहे आणि त्याची एकूण नोंदणीकृत संख्या ही 21,105 आहे आणि या 21,105 उद्योजकांनी 2,37,171 रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये कृषी असेल, पायाभूत सुविधा असतील, सोशल सेक्टर असेल, आरोग्य असेल, महिला व बालकल्याण असेल, यामध्ये महाराष्ट्रानं बाकीच्या सगळ्या राज्यांना मागे टाकलेला आहे. एक शंका रेशन कार्डच्या बाबतीमधली देखील निर्माण केली गेली, पण वर्ष 2022 पासून आतापर्यंत 6,47,000 ही रेशन कार्ड महाराष्ट्रामध्ये वितरित करण्यात आलेली आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेतनं मार्च 2024 पर्यंत जवळजवळ 29,630 कोटीचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. वीज निर्मितीच्या क्षमतेमध्ये 7.5% वाढ झालेली आहे आणि परवाचा जर अर्थसंकल्प आपण बघितला असेल तर ज्या महिला पात्र भगिनी आहेत त्यांना 46,000 कोटीची तरतूद ही दरमहा 1,500 रुपये देण्यासाठी केलेली आहे. युवकांसाठी 14,000 कोटीची तरतूद केलेली आहे.
आणि ज्याच्यामुळं आपण 2 वेळेचं जेवतो, त्या बळीराजाच्या अडचणीवर मात करण्यासाठी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेती पंपाचं बिल माफ करण्याचा निर्णय देखील, ऐतिहासिक निर्णय देखील महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आणि आज देखील आपल्याला माहित असेल की पालघर जिल्ह्यातली वाडा नावाची जी एक तालुक्याचं ठिकाण आहे, त्या तालुक्याच्या ठिकाणावरनं एक लक्षवेधी काही मंडळींनी उपस्थित केली होती, प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यामध्ये MIDCचा उल्लेख केला होता. मी मगाशी जो शब्दप्रयोग केला की फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट केला जातो, तो लोकसभेमध्ये झाला, जो संविधानाच्या माध्यमातून झाला, जो मुस्लिम बांधवांमध्ये झाला, तशा पद्धतीनं उद्योग जगतामध्ये देखील मागच्या निवडणुकीला नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, पण तो फेक होता, खोटा होता. आता ज्या ठिकाणी MIDCच नाही, त्या ठिकाणून गुजरातचे प्रकल्प गेले. म्हणजे आजचा जर प्रश्न तुम्ही बघितला असेल, तो काय आता खोटा असू शकत नाही. तर त्यावेळी देखील मी सांगितलं की 3 वर्षामध्ये जे आम्ही डावोसला गेलो, त्या डावोसवरनं किती प्रकल्प आले, किती MOU झाले, त्याची किती अंमलबजावणी झाली, त्याची श्वेतपत्रिका येत्या विधानसभेच्या अगोदर सरकार म्हणून आम्ही काढणार आहोत. आणि हे देखील आज मी सभागृहामध्ये सांगितलं की उद्योग विभागावर टीका करत असताना काही लोकांना हे भान असलं पाहिजे की आपण ज्यावेळी उद्योग जगतावर टीका करतो, उद्योग विभागावर टीका करतो, त्यावेळी राज्यामध्ये येणारा जो उद्योजक आहे त्याच्या समोर एक स्पीड ब्रेकर तयार होतो. आणि म्हणून परकीय गुंतवणूक असेल किंवा आपल्या राज्यातलं एक्सपान्शन असेल, हे करण्यासाठी उद्योग जगतामधलं वातावरण हे राजकारण विरहित असलं पाहिजे. आणि याच भावनेनं मी सांगितले की मागच्या 3 वर्षामध्ये जे प्रोजेक्ट आले, ज्याची अंमलबजावणी आपण करतोय, MOU झाले, त्याची किती अंमलबजावणी आपण करतोय, याचा व्हाईट पेपर हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढला जाईल. कालच्या ज्या योजना आपण जाहीर केल्या त्याच्यावर देखील खोटं नाटक बोलण्यात आलं की आता ही स्कीम चालणार नाही. हे काय जुमला, काहीतरी एक शब्द कोणीतरी वापरला, जुमला बजेट आहे. आता अनेक गोष्टी मी तुम्हाला एक फक्त आठवण करून देतो. दुसऱ्यांना खोटं ठरवत असताना मागच्या सरकारमध्ये वारकरी भवन बांधण्याची देखील घोषणा झालेली होती. ज्यावेळी वारकऱ्यांना 20,000 रुपये हे दिंडीला द्यायचा निर्णय घेतला, तेव्हा काही लोकांनी वारकऱ्यांचा तर अपमान केलाच, पण मला वारकरी बंधू भगिनींना एक विनंती करायची आहे की वारकरी भवन बांधण्याची जी भीष्म प्रतिज्ञा काही लोकांनी केलेली होती, त्या भवनाचं काय झालं हे देखील वारकरी बंधू भगिनींनी विचारलं पाहिजे. आज पंढरपूरला जात असताना वारकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांना आरोग्याच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा आरोग्य संस्था जी आहे ही पोटतिडकीनं काम करताना आपल्याला पूर्ण त्या मार्गावर बघायला मिळते. आणि म्हणून खोटं नाटं बोलून सरकारला बदनाम करणं ही एकमेव बाब विरोधकांच्या समोर आहे. आणि म्हणून नक्की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राची उन्नती कशी झालेली आहे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी सुधारलेली आहे, ही आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे. तुम्ही म्हटलं की तुम्ही व्हाईट पेपर काढणार आहात विधानसभा निवडणुकीच्या आधी. तुम्ही मगाशी परिषदेमध्ये देखील बोलताना नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला लावला की काही जण पत्रकार परिषद घेऊन बोलतात की त्यांनी समोर येऊन चॅलेंज करून आमच्यासमोर संवाद साधावा. तर मगाशी त्याला प्रश्न विचारला असता ते म्हणाले की त्या व्हाईट पेपरमध्ये काही नसणार आहे, कारण डावोसमध्ये कोणतेही करार झालेले नाहीये. व्हाईट पेपर पूर्वी जो मी काढला 4 प्रकल्पाच्या बाबतीमध्ये, त्यावेळी पण मी आवाहन केलेलं होतं की जे 4 प्रकल्प वेदांता फॉस्कॉन गेला म्हणून जी काय बोंबाबोंब झाली, त्याच्यावर देखील आर्ग्युमेंट ह्या लोकांनी केलेलं होतं. पण त्या व्हाईट पेपरला कोणी चॅलेंज केलं, म्हणजे तो व्हाईट पेपर खरा आहे. तसं व्हाईट पेपर पुन्हा एकदा आम्ही काढतोय. आणि डावोसमध्ये जाऊन काही जर झालं नाही तर मग हुंदाई प्रकल्प कोणी आणला, जेम्स अँड ज्वेलरी 50,000 कोटी रुपयाचा प्रकल्प कोणी आणला, आज हुंदाईचा इको प्रकल्प जो येतोय, इकोसिस्टीम जी येते 4,000 कोटीची, ती कोणी आणली, लॉईड्सचा जो 35,000 कोटीचा गडचिरोलीमध्ये प्रोजेक्ट चालू आहे तो कोणी आणला, सिनार्मस ह्यांनी आणलेला जो जात होता तो कोणी टिकवला, एप्रिल एशिया नावाचा प्रकल्प कोणी आणला, त्याच्यानंतर कालच इथर नावाची कंपनी जी 2,000 कोटीची येते ऑरिक सिटीमध्ये ती कोणी आणली, आज वाड्यामध्ये
विराज नावाची 6,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ती कुणी आणली? महिंद्रा कंपनी 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट अजून पुण्यामध्ये करते, हे कुणी आणली? नागपूरमध्ये 3,000 कोटीची लिकर इंडस्ट्री होते, ही कुणी आणली? कोकणामध्ये 3,000 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प कुणी आणला? याची उत्तरं पण द्यावी ना. माझं म्हणणं आहे की आम्ही शाश्वत विकास केलेला आहे आणि उद्योग जगतामध्ये प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये समतोल उद्योगांचा विकास झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. परंतु हे कोणी मान्य करणार नाही, कारण ते शेवटी विरोधक आहेत. आणि त्यांनी जर मान्य केलं तर उद्या असं परत चित्र होईल, ते देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते काय आमचा मुद्दा मान्य करणार नाहीत. पण आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत हे खरे आहेत आणि जनतेला पटणार आहे. नाही, भूमिका हीच आहे ना, एखाद्या प्रकल्पाला स्वतः विरोध करायचा, तर ह्याचं उत्तर कोणाकडे आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधला रिफायनरीला जो विरोध होतोय, त्या विरोधामध्ये जर आपण पूर्णतेनं लक्ष घातला तर रिफायनरीचे जे आमदार आहेत ते प्रकल्प व्हावा म्हणून सांगतायत आणि माजी खासदार जे खासदार होते ते प्रकल्प नको म्हणून सांगतायत. आणि म्हणून रिफायनरी बाबतची देखील भूमिका उबाटानं स्पष्ट केली पाहिजे, नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा. आता वाढवण धरण 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होते. देशातलं सगळ्यात मोठं धरण म्हणजे JNPT पेक्षा 10 पट मोठं डॅम आणि जेटी ह्या त्या ठिकाणी होणार आहेत. मग असं असताना विरोध करणं कितपत योग्य आहे? ह्या समृद्धी महामार्गाला सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं पहिला विरोध कोणी केला होता? हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रकल्प आला की विरोध करायचा आणि प्रकल्प झाला की तो माझ्यामुळे झाला म्हणून सांगायचं, ही काही प्रवृत्ती महाराष्ट्राला नवीन नाही. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी सांगितलं असेल की मी त्यांच्यावर बोललो, मी अजिबात त्यांच्यावर बोललेलो नाही. आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल तर मला माहित नाही, पण उबाटामध्ये पत्रकार परिषद घेणारे भरपूर लोक आहेत, त्यांच्यासाठी मी बोललेलो होतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी खुलासा करावा ना की हुंदाई कोणी आणलं, त्या ठिकाणी सिग्राम नावाची जी लिकर कंपनी आहे ती कोणी आणली, गडचिरोलीमध्ये नक्षलिस्ट एरिया हा शब्दप्रयोग होऊ नये यासाठी जिंदालला तिकडे कोण घेऊन चाललेला आहे. जिंदालचा आता ईव्हीचा प्रकल्प हा आसाम किंवा ओरिसाला जाऊ नये यासाठी प्रयत्न कोण करतात हे देखील सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे विरोधाला विरोध कोणी केला हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि काही लोकांना लोकसभेच्या जागा ज्या वाढल्या आहेत त्याच्याबद्दल जो आनंद झालेला आहे, त्यांना देखील मी आवाहन केलेलं आहे की त्यांनी कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की आम्हाला जी मतं पडलेली आहेत ही मुस्लिम बांधवांमध्ये जे खोटं नाटं सांगितलं गेलं त्याच्यामुळं मुस्लिम बंधू भगिनींनी जी एक गठ्ठा मतं टाकलेली आहेत त्याच्यामुळं आम्हाला मतांची सूज आलेली आहे. आणि दलित बांधवांमध्ये संविधान बदलणार हे जे काही खोटं सांगितलं गेलं त्याच्यामुळे दलित बंधू भगिनींची मतं पडलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काय मतं आहेत ही विधानसभेला राहतील असं मला वाटत नाही, कारण त्यांना कळलं, त्यांना पहिल्याच 24 तासामध्ये कळलं की ज्यावेळी त्यांच्यामुळे ही मतं त्यांना पडली आणि साधा उल्लेख आता 2 महिने झाला तरी त्यांचा कोण करत नाही. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील कळून चुकलेलं आहे आणि दलित बंधू भगिनींना देखील कळून चुकलेलं आहे. फक्त मोदी साहेबांना बाजूला करण्यासाठी, मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी ह्या सगळ्यांमध्ये खोटं नाटं सांगून ती मताचा गठ्ठा त्यांनी मिळवलेला होता, हे आता सगळ्या लोकांना कळायला लागलेलं आहे. परिषदेमध्ये शिवीगाळाचा प्रकार घडलेला आहे. अंबादास दानवेंनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना शिव्या घातल्या आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या एका वक्तव्यावरून निषेध व्यक्त केला सभागृहामध्ये. कसं वाटतं? आणि शिवीगाळ झाली असेल तर ते काय संविधानिक नाही. सभागृहामध्ये मी देखील आता 20 वर्ष आहे. शिवीगाळ करणं आणि एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यानंतर आगपाखड करणं हा काही लोकांचा सध्या धंदा बनलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवे साहेबांना खरं चिडायची आवश्यकता नाही. उलट राहुल गांधींवर टीका केल्यानंतर अंबादास दानवेंनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाडांचं कौतुक केलं पाहिजे. ते जर खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांना मानत असतील, त्यांचा विचार मानत असतील, तर बाळासाहेबच म्हणाले होते की काँग्रेसची शिवसेना व्हायला मी देणार नाही, काँग्रेसच्या कधीही बाजूनं शिवसेना जाणार नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्याबद्दल ते बोलले असतील तर त्यांना एवढं दुःख वाटून घेण्याची काय गरज नाही किंवा कारण नाही. रिफायनरीच्या बाबतीमध्ये सॉइल टेस्टिंगचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे. आरामकोनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या देखील अजून उद्योग विभागाला कळलेल्या नाहीत. ज्यांनी कातळ शिल्पावरनं रान उठवलं होतं त्यांना हेच माहिती नाही की कातळ शिल्प त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीत, ती आपण संरक्षित केलेली आहेत.
त्याच्यामुळे विरोधाला विरोध करण्यापेक्षा रिफायनरीच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट पद्धतीनं शासनाची आहे की तिथल्या लोकांशी चर्चा करू, तिथल्या लोकांना विश्वासात घेऊ, तिथल्या लोकांचे गैरसमज दूर करू आणि त्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही, हीच आमची भूमिका आहे. उद्योगांची नावं घेतली, त्या उद्योगामुळे महाराष्ट्रातील किती जणांना रोजगार मिळू शकेल अंदाज आपल्याला? मी सांगितलं ना की आम्ही 21,105 नोंदणीकृत स्टार्टअप जे सुरू केलेले आहेत त्याच्यातनं 2,37,171 लोकांना या रोजगारीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हे फक्त स्टार्टअप मधनं. MOU जे केलेले आहेत, त्या ज्या काही कंपन्या येणार आहेत त्याच्यामधनं जे उद्योग निर्माण होतील ते वेगळे आहेत. त्याच्यामुळे 2 वर्षात काहीच झालं नाही आणि सगळं केलं ते आम्ही केलं ही सांगण्याची प्रवृत्ती जी आहे ही जनतेला आता कळायला लागली. मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्येच आहेत, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. आमच्या ज्या जागा असतील, 2 असतील, 3 असतील, त्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे आणि आम्ही सगळे अधिकार शिवसेनेनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब आज रात्रीपर्यंत ही दोन्ही नावं जाहीर करतील. 2-3 नावं जी काय असतील ती जाहीर करतील. नाही, मी कुठेही रद्द केलेलं नाही. रद्द हा शब्द देखील नाही. ज्या शंका निर्माण केलेल्या होत्या त्याच्यामुळं त्या निवेदेला मी स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती देऊन त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही जाणार आहोत आणि 75,000 मराठी मुला-मुलींवर अन्याय होऊ नये ही आमच्या प्रवीण दरेकरांची जी काही मागणी होती किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची मागणी होती त्याला उद्देशून मी त्या निवेदेला स्थगिती दिलेली आहे. कारण ती 1200 कोटीची निविदा होती आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की पूर्वीपासून जे स्थानिक लोक तिथं काम करतायत, स्वयंसेवी संस्थेमधले लोक काम करतायत, यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड येऊ नये यासाठी त्यांनी ती मागणी केलेली होती. सर, आज हाऊसमध्ये तुम्ही घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेप्रकरण देखील ऑडिट करूची घोषणा केली आहे. कधीपर्यंत हे ऑडिट एक्सपेक्टेड आहे? कारण का ज्यावेळेला घाटकोपरचं होल्डिंग पडलं 10 दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट येणं अपेक्षित होतं, पण ते अद्यापही आलेलं नाही. 1 महिना होऊन गेला आहे. एक पहिली गोष्ट आहे की घाटकोपरचं जे होल्डिंग पडलेलं आहे हे पूर्णतः भिंडे नावाच्या माणसाची जबाबदारी आहे. महानगरपालिका, त्याच्यानंतर पोलीस, हाऊसिंग यांच्या कुठच्याही NOC न घेता ज्या अधिकाऱ्याने म्हणजे GRPचे अधिकारी जे होते त्यांनी ती परवानगी दिलेली होती, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि ज्यावेळी सदस्यांनी मागणी केली की MMR रिजनमधल्या सगळ्याच होल्डिंगची चौकशी झाली पाहिजे, या देखील प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, एवढीच नाही तर काही सदस्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ओपन जिम केलेली आहेत किंवा ओपन फर्निचर लावलेली आहेत त्याच्या देखील कामाची चौकशी करण्याच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले होते आणि ती देखील चौकशी आपण करणार आहोत. थँक्यू.